बॉल स्ट्राईक पासून वंचित राहिला बॅट्समन आर्यन नाईक. त्यानंतर शेवटच्या बॉल वर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना अंतिम बॉल आतापर्यंत शिल्लक आहे. गोलंदाज हर्षन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षनचा हा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. चेंडूने वळण घेतलं आणि चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेने. पंचांचा इशारा येईल. आर्यन नाईकच्या बॅटमधून येतोय हा चौकार. थँक्यू. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम गोठवले 11 गोठवले टीम 9 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. संघटनेमध्ये असताना आपल्या टीमला सावरणे भूमिका प्रत्येक खेळाडूसाठी तेवढीच महत्त्वपूर्ण असते आणि तीच जबाबदारी सध्याच्या घडीला कल्पेश ठाकूर आणि आर्यन नाईक घेतोय. एक ओव्हरचा खेळ देखील झालाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 गडी बाद 9 रन. स्पेल नंबर 2 आणि दुसऱ्या षटकासाठी या ठिकाणी इन्व्हाइट केलंय. नवी मुंबई क्रिकेटमधला आणखीन एक रायझिंग स्टार खेळाडू. अल्पावधीमध्येच आपल्या कौशल्याच्या जोरावर अफलातून खेळीने टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये उदयास आलेला खेळाडू स्वराज म्हात्रे आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड ओव्हरसाठी त्याला इन्व्हाइट केलं. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे कल्पेश ठाकूर. भरपूर मोठी जबाबदारी असेल सध्याच्या स्थितीला. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. वारंवार आपणास आम्ही वेळेच्या बाबतीत विनंती, कारण दिवस रात्री क्रिकेट स्पर्धा आहे आणि वेळेचं बंधन देखील आहे आणि तुमच्याकडून वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा आहे आयोजकांना. गोलंदाज स्वराज सज्ज होईल. इनसाइड एज झेलची संधी. अप्रतिम दर्जाचा झेल प्रणालने या ठिकाणी टिपला आणि दुसरा धक्का टीम अद्विक 11 जीवदानी बामणडोंगरे या टीमला. खोत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अपकमिंग यंगस्टर खेळाडू उल्वेनोड परिसरामधला. अनेक स्पर्धांमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरीच्या जोरावर एक चांगला खेळ सातत्याने आपल्याला पाहायला मिळाला, परंतु आज देखील तोच खेळ अपेक्षित असेल अद्विक 11 जीवदानी बामणडोंगरे या टीमला. फटका चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर आहे. डीपेक्षा कव्हरला आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय स्वप्नील दादा नाईक साहेब. आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. एवन जोडी चषक 2024 या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचे आयोजक कुंदनदादा म्हात्रे, सुजितदादा कोई यांच्या माध्यमातून आपले सहर्ष स्वागत. एक सिंगल पूर्ण केली जीत खोतने. जी जबाबदारी टीमने आपल्यावर दिली ती जबाबदारी पार पाडण्यासाठी
भरपूर परिश्रम तुम्हाला करावे लागतात मैदानाच्या आतमध्ये. आकडू पद्धतीचा हा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाते. सेकंड रनचा कॉल, परंतु आर्यन रोकेल जितला, कारण 3 महत्त्वाचे विकेट गमावल्यानंतर या ठिकाणी विकेट राखणे ही भूमिका भरपूर महत्त्वपूर्ण असेल. टीम अद्विक 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमला एक सिंगल पूर्ण केली. रन आतापर्यंत होताना पाहायला मिळतात. 11 रन आतापर्यंत धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या समित गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये योगेश पाटील आणि कुंजन कोई. फटका चांगला आहे. एक धाव देखील पूर्ण केली. सेकंड रनसाठी कॉल, फेकी तर जरूर झाली. तत्पूर्वी 2 धावा भरपूर वेगवान धावून या ठिकाणी पूर्ण केल्यात. 2 रनच्या साह्याने 13 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी बायकुम आणि त्यांच्या विरुद्धामध्ये बोनकुडे 11 बोनकुडे अशी मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. हेलिकॉप्टर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम अद्विक 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमच्या धावफलकावरती धावा होतात, त्या म्हणजे 3 गडी बाद 13 रन. डीजे प्लीज. स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट जे प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर, मेगा स्क्रीन टी व्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात, त्या सर्वांचं आम्ही A1 जोडी चषक 2024 या पर्वामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तिसरं षटक आतापर्यंत मार्गस्थ आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. खोलर पद्धतीचा हा बॉल, फटका चांगला आहे. अलोंग कार्पेट बॉल जज केला जाईल. फिल्डर थोडासा फंबल झाला आणि त्याचाच पुरेपूर फायदा घेतला या दोन्ही बॅट्समनने. 2 धावा पळून काढल्या आणि 2 रन धावून काढल्यानंतर टीमची धावसंख्या 18 रन. एकेरी दुहेरी धावांचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. संघ अडचणीमध्ये असताना आपल्या टीमला वर्चस्वामध्ये आणण्यासाठी एक चांगली खेळी अपेक्षित असते प्रत्येक टीमला, आणि तीच भूमिका हे दोन्ही बॅट्समन करतायत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, एलिव्हेशन भरपूर आहे. हर्षन पाटील येईल, झेल खाली, झेल सुटणं होईल कठीण, आणि चौथा धक्का टीम अद्विक 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमला.
भिरकावून दिलाय, फटका चांगला आहे. आडव्या बॅटने हा स्ट्रोक केलाय. पंचांचा इशारा येईल. आजच्या दिवसातला हा पहिला षटकार येतोय शुभम पाटीलच्या बॅटमधून. या षटकार आणि धावफलकाची गती वाढली टीम अद्विक 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमची. 24 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. ओव्हर नंबर 3 ही मार्गस्थ आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना चांगली कामगिरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. हा बॉल पेस करत असताना ज्या प्रकारे षटकार आला शुभम पाटीलच्या माध्यमातून 24 रन आतापर्यंत झालेत. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. फिल्डर तैनात आहे. हर्षन एक सिंगल तत्पूर्वी पूर्ण केली जाते. 3 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत पूर्ण होता आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 25 रन 25 लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 3rd ओव्हर कंप्लीट. डीजे प्लीज. खेळ देखील झालाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 4 गडी बाद 25 रन होतात. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. हर्षन पाटील ज्याने पॉवर प्लेचं पहिले षटक रिलीज केलं होतं. प्रतिम दर्जाची गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळाली. कट करण्याचा प्रयत्न परंतु तेवढीच चांगली भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. फिल्डर निखिल पाटील यांच्या माध्यमातून 1 रन देखील या ठिकाणी ॲड होते. 26 रन आतापर्यंत होतात. स्ट्रायकिंगला बॅट्समन आर्यन नाईक अजूनही झुंज देतोय एक मोठी खेळी करण्यासाठी, कारण 4 महत्त्वाचे विकेट आतापर्यंत गमावलेत. चला टीम गोठवलेले पण गोठवले आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्विच करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसला. डॉट बॉलची समाप्ती. अशा प्रकारचा फटका ज्यावेळेस तुम्ही खेळता त्यावेळेस तुमचे नियंत्रण भरपूर महत्त्वपूर्ण असतं आणि ज्यावेळेस तुम्हाला स्ट्राईक रोटेट करायचे असेल त्यावेळेस दोन्ही बॅट्समन ने क्रीज सोडणं इम्पॉर्टंट असेल याची नोंद देखील आपण घ्या. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज हर्षन. नेक्स्ट मॅच बोनकोडे 11 बोनकोडे त्यांच्या विरुद्धामध्ये गावदेवी बायकुम अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या पुढील सामना. गोलंदाज सज्ज होतोय. हा बॉल देखील वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लाईन चांगली होती. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं बॅट्समनने परंतु निर्धाव स्वरूपाचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिले असेल ऐरोली कोळीवाडा या टीमने सुपर 3 मध्ये प्रवेश केला. कालच्या रात्रीमध्ये जर आपण पाहिलं तर इच्छापूर्ती वाशीगाव या टीमने सुपर 3 मध्ये प्रवेश केला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लेग बिफोरची स्ट्रॉंग अपील झाली. रनआउटची संधी देखील गमावली जाते. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल या ठिकाणी ॲड केली जाईल आणि 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 27 रन 27 रन आतापर्यंत झालेत. टीम अद्विक 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमच्या स्कोरबोर्डवर. जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर बोनकोडे 11 बोनकोडे टीमचा कॅप्टन आणि गावदेवी 11 बाळकुम या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय स्वप्नील दादा नाईक साहेब आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. नवी मुंबई प्रीमियर लीग ही स्पर्धा साकारत असताना भरपूर
मोठी भूमिका असते आदरणीय स्वप्नीलदादा नाईक साहेबांची आणि त्यांना देखील आयोजकांच्या माध्यमातून आमंत्रित केले जाते. आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. चौकार आला, धावफलकाची गती वाढली, टीमची धावसंख्या जर आपण पाहिली 31 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. शुभम पाटीलचं कौतुक करावं लागेल. शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, फटका चांगला, डीपमध्ये फिल्डर आहे, परंतु एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होते. 32 4 ओव्हरचा खेळ झाला आहे आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 32 रन आपल्याला पाहायला मिळतात. डीजे प्लीज. मनामध्ये घेऊ नका. टीम गोठवले 11 गोठवली टीम, आपण फिडिंग त्वरित लावून घ्या. गोलंदाजीसाठी तुषारला इन्व्हाइट केले. तुषार मोहंती आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकर बॅट्समन शुभम पाटील, आतापर्यंत एक षटकार एक चौकार या बॅट्समनने लगावलाय आणि भरपूर चांगली कामगिरी टीम अद्विक 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमसाठी देखील आपल्याला पाहायला मिळते. आज बामणडोंगरी गावातील देखील ग्रामस्थ उपस्थित आहेत, गोटवली गावातील देखील ग्रामस्थ उपस्थित आहेत आणि सर्व मायबाप प्रेक्षकांचा मी सहर्ष स्वागत करतोय. पहिलाच बॉल, फटका चांगला होता, फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप 4 रनसाठी चौकार. (36) 36 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेट ओव्हर भरपूर इम्पॉर्टंट असतात. बॉलरला कमीत कमी रन खर्च करायचे असतात, बॅट्समनला जास्तीत जास्त धावा जमवा कराव्या लागतात आणि आतापर्यंत पहिल्या बॉलवर चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. हा बॉल कमबॅक करण्याचा प्रयत्न झालाय तुषारच्या माध्यमातून. 36 रन. फटका तर जरूर चांगला आहे, लाजवाब. बॉटम हँडचा चांगला वापर केलाय, इनसाइड आउट स्ट्रोक केलाय. 6 रनसाठी शुभम पाटीलच्या बॅटमधून येतोय. आजच्या दिवसातील आणखीन एक मोठा हवाई सफर, लॉंग अँड हाय A1 षटकार. (42) रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 42 धावा आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात. चांगली कामगिरी आतापर्यंत करतोय आपल्या टीमसाठी. आणखीन एक लॉफ्टी स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डर तैनात आहे स्वराज. चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून, परंतु तत्पूर्वी दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 44 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आणि जशी ओव्हर संपेल त्यानंतर टीम गावदेवी बायकोम टीमचे कॅप्टन आणि बोनकोडे 11 बोनकोडे या टीमचे कॅप्टन या बॉलवर देखील पुन्हा एकदा आणखीन एक आक्रमण आणि आक्रमण होत असताना हा षटकार येतोय. (50) रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. टीम अद्विक 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमच्या स्कोरबोर्डवर. तर आम्ही विनंती करू की जे मायबाप प्रेक्षक जो आम्ही ज्या आमच्या ट्रॉफीज ज्या स्टेजवर ठेवल्यात
त्या स्टेजवर कोणी बसू नका आणि त्याचबरोबर खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील याची नोंद देखील आपण घ्या. आणि जे मायबाप प्रेक्षक आहेत, जो काळ्या रंगाचा कपडा आहे, सफेद रंगाचा कपडा आहे, त्याच्या मागेच तुम्हाला बसायचं आहे याची नोंद देखील आपण घ्या. तुम्ही आमचे केंद्रबिंदू आहात आणि तुमच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत आम्हाला. आदरणीय एकनाथजी कोळी साहेब आणि आदरणीय चंद्रकांतजी बाये साहेब या दोन्ही मान्यवरांना आम्ही आमंत्रित करतोय. आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. एवन जोडी चषक 2024 आपले सहर्ष स्वागत. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फिल्डर तैनात आहे. मयुरेश थोडासा फंबल झाला, परंतु त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय शुभम पाटील आणि आर्यन नाईकने. 52 धावा आतापर्यंत झाल्यात आणि 53 रनचं टार्गेट. तर चला मुख्य व्यासपीठावर केला जाईल टॉस. नेक्स्ट मॅच गावदेवी 11 बायकुम आणि त्यांच्या विरुद्धमध्ये बोनकोडे 11 बोनकोडे असा सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. 53 धावांचं टार्गेट. फिल्डिंग त्वरित लावून घ्या टीम अद्विक 11 जीवदानी बामणडोंगरी संघ, कारण वेळ भरपूर झाला आहे. आणि त्याचबरोबर टीम गोठवली 11 गोठवली आपण देखील आपले ओपनर बॅट्समन त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. तुम्ही जिंकलाय, तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग. आज खऱ्या अर्थाने नवी मुंबई क्रिकेटमध्ये काही काळानंतर सुरुवातीला कुठेतरी जास्त प्रमाणामध्ये आपण दिवस रात्र क्रिकेटचे सामने पाहिले आणि आज पुन्हा एकदा एवन जोडी चषक ही स्पर्धा सुजितदादा कोळी कुंदनदादा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झाली. ही स्पर्धा पाहून काय बोलाल? खूप चांगली स्पर्धा आहे आणि ग्राउंड पण चांगला आहे, खेळायला खूप मजा येईल. टॉस जर जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती. सर्वप्रथम तुम्हाला बॅटिंग करायची आहे. एक दर्जेदार एक क्रीडांगण आहे, एक दर्जेदार स्पर्धा म्हणून देखील ही स्पर्धा उदयास आली. एवन जोडी चषक स्पर्धेविषयी काय बोलाल? स्पर्धा तर खूप चांगली आहे. फर्स्ट टाइम इथं खेळायला आलो आहे, खेळण्याचा आनंद घेऊ. ते संख्येत दोन्ही टीमना शुभेच्छा असतील. जाऊया मॅचच्या दिशेने. 53 धावांचं लक्ष आहे. त्याचबरोबर आम्ही आमंत्रित करतोय ऋषीदादा नाईक, आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. आपले देखील सहर्ष स्वागत असेल. इथं 12वा खेळाडू देखील
तशी ड्रेसिंग देखील कंपल्सरी असावी, अन्यथा 2 रनची पॅनल्टी आयोजकांच्या माध्यमातून दिली जाते. गोलंदाज सज्ज होईल. कल्पेश ठाकूरचा पहिला बॉल, लाईन चांगली होती, चेंडू वळवण्याची क्षमता भरपूर आहे या बॉलरकडे आणि 53 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना गोटवली संघ पहिला बॉल निर्धाव स्वरूपात आलाय. पॉवर प्लेचं पहिले षटक, स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन तुषार मोहन ते आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल देखील आणखीन एक वेगवान बॉल, लाजवाब. टप्पा पडल्यानंतर वेग धारण केला आणि ते विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळाला. सलग 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे आलेत. या बॉलवर देखील फटका तर जरूर चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर तैनात. आर्यन बॉल जज करेल. फक्त एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होत असताना स्कोरबोर्ड ओपन झालं टीम गोटवली 11 या टीमचं. अजूनही 52 धावा पूर्ण करायच्या आहेत टीम गोटवली 11 गोटवली या टीमला. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी तुम्हाला टार्गेट चेस करावं लागेल. या मोमेंटला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर दूर होता झेल पासून, परंतु तत्पूर्वी दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि नो बॉलचा इशारा. 9+2 टोटल 3 रन ॲड होतील आणि फ्रीडची संधी या ठिकाणी मेल बॅट्समन स्वराज म्हात्रेला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिले 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या प्रकारे फ्रीडचा बॉल आला आणि त्यानंतर प्रत्येक नो बॉलवर एक नवजीवन संजीवनी मिळत गेली बॅट्समनला. संधी चालून आली. फ्रीडचा बॉल लॉफ्ट केलाय, मिळालेल्या संधीचं केलंय सोनं सरळ. 6 रनसाठी स्वराज म्हात्रेच्या बॅटमधून येतोय एक दर्जेदार स्ट्रोक. हा षटकार षटकार देखील आला. गोलंदाज पुन्हा एकदा कल्पेश ठाकूर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. खोलर पद्धतीचा हा बॉल, लाईन चांगली होती परंतु तेवढीच कौतुक करावं लागेल विकेट किपरचं देखील. वेगवान बॉलला त्याने रोखले. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर रन आतापर्यंत होतात 10 रन आतापर्यंत झालेत. अजूनही 43 धावा पूर्ण करायच्या येणाऱ्या चेंडूंमध्ये. आणखीन एक लॉंग अँड हाय, दुसरा षटकार आतापर्यंत आलाय. 1 ओव्हरचा खेळ देखील झाला आणि टीमची धावसंख्या होते ती म्हणजे बिनगडी बाद 16 रन. 16 लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. डीजे प्लीज. हे देखील आतापर्यंत पूर्ण झालाय. टीमची धावसंख्या 16 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 53 धावांचा पाठलाग करत असताना गोटवली 11 गोटवली टीमने आतापर्यंत
चांगली सुरुवात केली स्वराज म्हात्रे आणि तुषार मोहंतीने ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट दिला आहे टीम गोठवली 11 गोठवली या टीमला. स्पेल नंबर 2 आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. जीत खोत गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. येणारे चेंडू आहेत 24 आणि अजूनही 37 धावा पूर्ण करायच्या. गोलंदाज जीत खोत ओर द विकेट. जीतचा पहिला बॉल विकेट तर जरूर केलाय. फिल्डर तैनात शुभम पाटीलने टिपलाय हा झेल आणि पहिला धक्का टीम गोठवली 11 गोठवली या टीमला. तुषार मोहंती बॅक टू द पॅव्हलियन. डीजे प्लीज. देखील आपण पाहिलं ज्या प्रकारे ही स्पर्धा उद्यास आली त्या अगोदर 2 दिवस आपण दिवस रात्र क्रिकेटचा महासंग्राम पाहिला. दिवाय प्रीमियर लीग 2024 पर्वामध्ये याच मैदानामध्ये दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये ती स्पर्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळाली. हा बॉल देखील वेग भरपूर होता. आपल्या बेगाच्या जोरावर अनेक स्पर्धा गाजवल्या जीत खोतने. कमी वयामध्ये भरपूर चांगली प्रगती केली. आज आमच्या समेत तेजसदादा म्हात्रे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. कौतुक करावं लागेल त्यांचं देखील कारण अनेक युवा खेळाडूंना त्यांनी संधी प्राप्त करून दिली या टीममध्ये. अनेक स्पर्धांमध्ये हे अनेक युवा खेळाडू चांगला खेळ देखील करून दाखवतात. गोलंदाज पुढे एकदा सज्ज होतोय. या बॉलवर बिरकावून दिलाय. फटका चांगला आहे. हर्षन पाटीलच्या बाटमधून येतोय. हा नजाकत भरलेला फटका सर 6 रनसाठी हा षटकार. त्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असतानाच आक्रमकता पाहायला मिळाली. क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात. एकीकडे संयम तर एकीकडे आक्रमण आणि आक्रमक पवित्रा स्वीकारला. हा बॉल देखील वेग बनणार होता परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. एक षटकार आल्यानंतर कुठेतरी एक रणनीती बदलली जीत खोतने. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. हा बॉल देखील हलक्या हाताने दिशा दिली जाते डीपेक्षा कव्हरला. फिल्डर तैनात आहे. फक्त एकाच धावेवर समाधान मानेल. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 23 रन आतापर्यंत झालेत. अजूनही 30 धावा पूर्ण करायच्यात. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. या बॉलवर देखील फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने हा स्ट्रोक केला 6 रनसाठी. स्वराजच्या बाटमधून येतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक हा षटकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर रन आतापर्यंत होतात 29 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आज जीवदानी बामणडोंगरी हा संघ आधुनिक 11 जीवदानी बामणडोंगरी या नावाने खेळतोय. उरण मोऱ्याचे आदरणीय अक्षयजी सकपाय यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी हा संघ पुरस्कृत केला गेला आहे.
टीमची धावसंख्या 29 रन आतापर्यंत झाले. 53 धावांचा पाठलाग करत असताना एक चांगली पार्टनरशिप देखील अपेक्षित असेल गोटवले टीमला या दोन्ही बॅट्समनकडून. कारण सुरुवातीला पहिल्या सलामीवर बॅट्समन तुषार बाद झाल्यानंतर हर्षनने देखील चांगली कामगिरी आतापर्यंत साकारली टीम गोटवली 11 या टीमसाठी. स्पेल नंबर 3 वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरं षटक कल्पेश. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हा बॉल देखील वेग चांगला होता परंतु या वेगाला प्रत्युत्तर 29 रन आतापर्यंत झालेत. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय. आपले इरादे स्पष्ट करत असताना गोलंदाज कल्पेश ठाकूर या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक ठरलाय. टायमिंग चुकला आणि एक महत्वाचा विकेट या ठिकाणी प्राप्त केलाय. समीकरण बदलले येणारे 16 बॉल आणि आता मात्र 24 रनची गरज अजूनही आहे. 29 रन आतापर्यंत झालेत. येणारे 16 बॉल शिल्लक आहेत आणि अजूनही 24 धावा पूर्ण करायच्यात विजय संपादन करण्यासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर फटका चांगला आहे. रोहित म्हात्रे ब्रँडेड स्ट्रोक इनसाइड आउट हा स्ट्रोक केलाय षटकार. बदलले येणारे 15 बॉल आणि आता मात्र 18 रनची गरज. कोलर पद्धतीचा बॉल समोरच्या दिशेने स्ट्रोक केला. अलॉंग कार्पेट बॉल जज केला जाईल. एक सिंगल पूर्ण होत असताना अजूनही 17 रनची गरज येणाऱ्या 14 बॉलमध्ये. काही क्षणामध्ये या ठिकाणी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. कार्यसम्राट आमदार मंदाताई म्हात्रे यांची सुपुत्र निलेशदादा म्हात्रे यांचं आगमन देखील आपल्याला पाहायला मिळेल. एवन जोडी चषक 2024 या स्पर्धेमध्ये 14 बॉल 17 रन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाते. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. 13 बॉलमध्ये अजूनही 16 धावा पूर्ण करायच्या आहेत. तर जशी मॅच संपेल त्यानंतर टीम बोनकोडे 11 बोनकोडे टीम आपण फिल्डिंग साठी मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करा. तेरा बॉल आणि 16 रन. हा बॉल देखील व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आणखीन एक रन ॲड होते. अजूनही 15 धावांची गरज येणाऱ्या 13 बॉलमध्ये. एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. हा बॉल देखील धीम्या गतीचा हा बॉल होता. तिसरं षटक देखील कंप्लीट होते. समीकरण बदलले येणारे 12 चेंडू आणि आता मात्र धावा पूर्ण करायचे आहेत त्या म्हणजे 15 रन.
मध्ये घेऊ नका टीम अद्विक 11 जीवदानी बामणडोंगरी टीम. फिल्डिंग त्वरित लावून घ्या. 12 बॉलमध्ये अजूनही 15 धावांची गरज आहे. पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. बारा बॉलमध्ये अजूनही 15 रनची गरज. कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जाईल अद्विक 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमच्या माध्यमातून, कारण धावा डिपेंड कराव्या लागतील अद्विक 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमला या सामन्यामध्ये विजय संपादन करण्यासाठी. परंतु जर सामना जिंकण्यासाठी अजूनही गोठवली 11 गोठवली या टीमला 12 बॉलमध्ये 15 धावा पूर्ण कराव्या लागतील. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, वारंवार आपणास आम्ही सूचित करतोय. गोलंदाज सज्ज होईल. ओव्हर नंबर 4. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. वेलकम बाबू शहा सर, आपलं देखील सरसे स्वागत असेल. महाराष्ट्रामधील एक नामवंत हिंदी समालोचक, शेरो शायरी का बादशाह बाबू शहा सर यांचं आगमन देखील झाले. त्यांचं देखील सरसे स्वागत असेल. हा बॉल देखील वेग भरपूर होता, परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. एक धाव देखील या ठिकाणी ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 11 बॉलमध्ये 13 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. येणारे 11 बॉल 13 रन. येणारे 11 बॉल चा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही 13 धावा ची गरज सामना जिंकण्यासाठी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणी डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. 10 बॉल आणि 13 रन मॅचमध्ये शिरकाव करण्यासाठी विकेट प्राप्त करावे लागतील अद्विक 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमच्या बॉलर्सना. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. कट केलाय, लाजवाब, अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक पाहायला मिळतो आणि सामन्याचं चित्र बदललंय. येणारे 9 बॉल आणि आता मात्र 9 रनची गरज. जाऊया डीजे मास्टरकडे. एक सुमधुर संगीत. अजूनही 9 रनची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. या बॉलवर देखील पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. फिल्डर डीप मध्ये तैनात होता. लॉंगऑफच्या दिशेने टिपल्या हा झेल आणि रोहित मात्रे बॅक टू द पेव्हलियन. 8 बॉल आणि 9 रनची गरज. डीजे प्लीज. आठ बॉल आणि अजूनही 9 रनची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी न्यू बॅट्समन रुनाल मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हार मानण्यासाठी दोन्ही संघ तयार नाहीत, कारण विजयाची स्वप्न घेऊन उतरलेत आणि विजयासाठी एक चांगला परिश्रमजनक खेळ मात्र दोन्ही टीमना करावा लागेल. 8 बॉल आणि 9 रनची गरज अजूनही आहे. सामन्यामध्ये एक नवा ट्विस्ट आलाय. दडपण वाढलंय दोन्ही टीमचं ही मॅच खेळत असताना, कारण प्रत्येक संघ विजयाचं स्वप्न घेऊन उतरत असतो, परंतु ज्याचं प्रदर्शन चांगलं त्याचं विजय निश्चित, ज्याचं प्रदर्शन खराब त्याचा पराभव निश्चित.
या बॉलवर देखील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय. डीपमधून फिल्डर येईल, एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओव्हर देखील पूर्ण झाले आणि समीकरण बदलले. येणारे 6 बॉल आणि अजूनही 7 रनची गरज. सलग वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. कोणत्या गोलंदाजाला इन्व्हाइट केलं जाईल या शेवटच्या ओव्हरसाठी, कारण भरपूर अपेक्षा असतील टीम अद्विक इलेव्हन जीवदानी बामणडोंगरी या टीमला. जर जिंकायचं असेल तर धावा डिपेंड कराव्या लागतील आणि जर गोटवले टीमला विजय संपादन करायचं असेल तर या 7 धावा पूर्ण कराव्या लागतील येणाऱ्या 6 बॉलमध्ये. उलटे सामने आपल्याला पाहायला मिळालेत. शेवटचं षटक आहे आणि पहिलाच बॉल अवांतर स्वरूपाचा रिलीज केलाय. अजूनही धावा पूर्ण कराव्या लागतील. 6 बॉलमध्ये 6 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या मोमेंटला वेग भरपूर होता. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 6 रनची गरज सामना जिंकण्यासाठी. या मोमेंटला देखील इनसाइड एज आणि एक महत्वाचा विकेट प्राप्त केला या मॅच मध्ये येतोय. आणखीन एक नवीन ट्विस्ट. गोलंदाज आर्यनचं कौतुक करावं लागेल. या मॅच मध्ये पकड निर्माण करून दिली टीम अद्विक इलेव्हन जीवदानी बामणडोंगरी या टीमला. 4 बॉल आणि 6 रनची गरज. हा बॉल देखील लाईन चांगली होती. या मॅच मध्ये पूर्णपणे आक्रमण सध्याच्या घडीला केलंय. प्रतिस्पर्धी टीमला पूर्णपणे जकडून ठेवलंय गोलंदाज आर्यन नाईकच्या माध्यमातून. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि धावा पूर्ण करायच्या आहेत त्या म्हणजे 6 धावा. 6 बॉलमध्ये 7 रनची गरज असताना आतापर्यंत इम्प्रेसिव्ह गोलंदाजी राहिली या बॉलरची. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते.
2 चेंडू आणि आता मात्र 5 रनची गरज. हाय व्होल्टेज मॅच, प्रेक्षकांची मनं जिंकलीत या मॅचने. आर्यन नाईकने मनं जिंकलीत आतापर्यंत प्रेक्षकांची. 2 चेंडू आणि आता मात्र रन पूर्ण करायचे आहेत. 2 चेंडू आणि 5 रन कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. एक मोठा फटका या सामन्यामध्ये विजय संपादन करून देऊ शकतो. एक षटकार टीम गोठवली 11 गोठवली या टीमला. हा बॉल हा दबाव आहे, व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि आता मात्र 2 बॉल आणि 4 रनची गरज. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून तुम्ही पाहू नका. येईल तारावाया कोणी वाट कोणाची पाहू नका. हा सारा खेळ तुम्हाला जिंकायचा आहे, हार कधी मानू नका. विजय तुमच्या जवळच आहे, जिंकल्याशिवाय थांबू नका. या बॉलवर फटका चांगला आहे. चेंडू येतोय थेट आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा. हा विजयी स्ट्रोक 6 रनसाठी. आज षटकार आपल्याला पाहायला मिळतो आणि सामना जिंकलाय. आजच्या दिवसातील पहिला सामना टीम गोठवली 11 गोठवली या टीमने. तर चला टीम बोनकोड 11 बोनकोडे, स्वप्नील दादा नाईक आणि टीम आपण फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आणि टीम गावदेवी 11 बायकोम टीम आपण देखील आपले ओपनर बॅट्समन त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. वेलकम प्रितेश दादा, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल.